गुड मॉर्निंग. आज आमच्या पुणे टू हम्पी रोड ट्रिपचा 4था दिवस आहे आणि हम्पीमधला पहिला दिवस. तर आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आम्ही चाललो आहोत हम्पीमधील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच अंजनाद्री पर्वतावर, जो हनुमानाचा जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. मी पर्वताच्या पायथ्याशी कार पार्क करून पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. इथून वर जायला साधारणपणे 500हून जास्तच पायऱ्या आहेत. चढताना आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र कंटिन्यू ऐकायला मिळतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. फायनली आम्ही शिखरावर पोहोचलो. हेच ते अंजनाद्री पर्वतावरील मंदिर जे हनुमान यांचे जन्मस्थान मानलं जातं, जिथे माता अंजनाने तपश्चर्या केली होती. मंदिरामधील हनुमानाची मूर्ती ही एकाच दगडामध्ये कोरलेली आहे. असे मानले जाते की अंजनी माता आणि केसरी यांचा पुत्र हनुमान यांचा जन्म याच पर्वतावर झाला, म्हणूनच याला अंजनाद्री म्हणतात. पूर्ण शिखरावरून हम्पीचा 360 व्ह्यू दिसतो आणि ही जी नदी दिसते ती तुंगभद्रा नदी आहे. मंदिरामध्ये रामसेतूच्या निर्मितीसाठी वापरलेले ऐतिहासिक तरंगते दगड आजही पाहायला मिळतात. दर्शनानंतर इथे प्रसादही मिळतो. आम्ही मंदिरात थोडा वेळ बसलो आणि दर्शनानंतर प्रसाद घेऊन आम्ही इथला व्ह्यू पाहण्यासाठी चाललो होतो. तोपर्यंत एका माकडाने माझी पिशवी ओढली आणि त्यामध्ये खायला काय आहे का पाहत होते. सनराईज आणि सनसेट दोन्ही वेळेला खूपच सुंदर दिसतो, पण त्यासाठी तुम्हाला ट्रेकसाठीचा अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा काउंट करून वेळेचं नियोजन करूनच यावं लागेल. दर्शन घेऊन व्ह्यू बघून आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. पायऱ्या चढण्यासाठी अर्धा पाऊण तास लागला होता, पण उतरण्यासाठी 15-20 मिनिटे पुरेशी आहे. हे स्थान हम्पीच्या जवळ तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अनेगुडी क्षेत्रात आहे. पर्यटकांसाठी सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत मंदिर खुले असते. पर्वताच्या पायथ्याशी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही अंजनेद्री कंप्लीट केला आणि हम्पीमधल्या आमच्या पहिल्याच प्लेसचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. तुम्ही जर हम्पीमध्ये आलात तर नक्कीच अंजनेद्रीला भेट द्या. पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून्ड
आणि लाईक शेअर सबस्क्राईब टू अवर डिमोगो ब्लॉग. थँक्यू.